2024च्या लोकसभेमध्ये पराभूत झालेल्या सुजय विखे पाटलांना आता विधानसभेचे वेध लागले आहेत। पराभवानंतरही मतदारसंघातील आपला ऍक्टिव्हनेस सुजय विखेंनी आतापर्यंत कायम ठेवला आणि आता राहुरी पोटनिवडणुकीच्या निमित्तानं या उमेदवारीसाठी सुजय विखे पाटील हे अप्रत्यक्षपणे स्वतःलाच प्रमोट करण्यामध्ये मग्न झालेत। शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानं रिक्त झालेली राहुरी विधानसभेची जागा त्यांचेच पुत्र अक्षय कर्डिले लढवतील अशा पद्धतीची एक चर्चा सुरू होती। त्यातच दुसरी चर्चा सुरू झाली ती म्हणजे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे हे या दरम्यान भाजपमध्ये प्रवेश करू शकतील आणि तिसरं म्हणजे सुजय विखे पाटलांची सुरू असलेली धडपड। या पार्श्वभूमीवर सध्या या मतदारसंघामध्ये नेमकं काय सुरू आहे, पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतरचं वातावरण इथलं नेमकं काय आहे आणि इथे खरोखरच कुणाच्या नावाचे चान्सेस जास्त आहेत, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। तर 17 ऑक्टोबर 2025 रोजी राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आणि महत्त्वाचे नेते शिवाजीराव कर्डिले यांचं आकस्मिक निधन झालं आणि कालच झालेल्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतून बारामती विधानसभेसह राहुरी या विधानसभा मतदारसंघाची सुद्धा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। 23 एप्रिल रोजी या दोन्ही विधानसभेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठीचं मतदान पार पडेल तर 4 मे रोजी याचे निकाल जाहीर होतील। अजितदादांच्या निधनानंतर बारामतीतून त्यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ही पोटनिवडणूक लढवणार आहेत आणि काही चर्चांचा अपवाद वगळला तर बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध करण्याकडेच सर्व पक्षांचा रोख असल्याचं दिसतंय। या संदर्भातील अगदी सविस्तर व्हिडिओ हा आमचे कार्यकारी संपादक सुहास घटवाई यांनी केलेला आहे आणि तो तुम्ही जरूर पहा। पण मी आता बोलणार आहे ते कर्डिलेनंतर होणाऱ्या राहुरी पोटनिवडणुकीबद्दल आणि तिथल्या सध्याच्या राजकीय स्थितीबद्दल, कारण इथे पाहता बिनविरोधची शक्यता कमी असून उलट इच्छुकांची गर्दी जी आहे ती या राहुरी पोटनिवडणुकीमध्ये जास्त पाहायला मिळते। राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार कोण असेल याची सध्या मोठी चर्चा सुरू आहे। मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिलेंचे पुत्र अक्षय कर्डिले यांच्या नावाची भाजपकडून जोरदार तयारी सुद्धा सुरू आहे किंवा असं आपण म्हणूया की त्यांच्या नावाची चर्चा प्रचंड सुरू आहे आणि तरी सुद्धा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार सुजय विखे पाटील हे देखील या ठिकाणी चांगलेच उत्सुक असल्याचं पाहायला मिळते। सुजय विखेंच्या सध्याच्या काही भूमिकांनी ही या संदर्भातली जी उत्सुकता आहे ती वाढवली आहे, कारण सर्वेक्षणामध्ये आपल्यालाच पहिल्या क्रमांकाची पसंती मतदारसंघातून मिळते असा दावा किंवा असा वारंवार उच्चार हा सुजय विखे पाटील करतायत आणि त्यामुळे राहुरीच्या पोटनिवडणुकीमध्ये विखे पाटलांच्या भूमिकेविषयी कार्यकर्ते संभ्रमात दिसत आहेत। शिवाय दुसरीकडे माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंनी देखील भगवं वस्त्र धारण केल्यानं ते भाजपच्या प्रवेशाच्या वाटेवर आहेत असं सांगितलं जात होतं। त्यामुळे आता असं झालंय की सुजय विखे पाटील आणि तनपुरे यांची राजकीय भूमिका काय राहते यावर कर्डिलेंचे पुत्र अक्षय कर्डिलेंचं राजकीय भवितव्य काय असणार हे ठरणार आहे, अशा पद्धतीची सध्या इथली स्थिती आहे। काल ही पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली असली तरी सुजय विखेंनी मात्र अनेक दिवसांपूर्वीच या पोटनिवडणुकीबाबत भविष्यवाणी केली होती आणि त्याच वेळी सर्वेमध्ये आपल्याला या मतदारसंघातून पहिल्या क्रमांकाची पसंती मिळत असल्याचं सांगायला सुजय विखे विसरले नाहीयेत। इतकंच नव्हे तर विखेंनी या सर्वेचा उल्लेख फक्त एकदाच नाही तर वारंवार आपल्या बोलण्यातून केलाय आणि ते करतायत असं दिसून येतंय। त्यामुळे विखे पाटलांच्या भूमिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की सुजय विखे पाटील हे 2024च्या लोकसभेमध्ये पराभूत झाले। विशेष म्हणजे त्यावेळी देखील असेच काहीसे सर्वे झालेले होते आणि तरी सुद्धा विखेंच्या पदरी निराशाच आली, पदरी पराभवच आला। मात्र या पराभवातून सावरत सुजय विखेंनी मतदारसंघामध्ये प्रचंड सक्रिय राहण्याचं ठरवलं आणि यातूनच राहुरी विधानसभा मतदारसंघातील सर्वेत आपल्यालाच पहिल्या क्रमांकाची पसंती मिळत असल्याचा दावा सुजय विखे पाटलांकडून वारंवार केला जातोय। तशा पद्धतीची वातावरण निर्मिती केली जाते आणि आपल्याला इथं संधी मिळावी याच अपेक्षेवर सध्या सुजय विखे असल्याचं एकंदर त्यांच्या भूमिकांमधून तरी दिसते। त्यामुळे आता विखे दावा करतायत तो सर्वे पाहिल्यानंतर भाजप नेमका कोणता निर्णय घेतं याची उत्सुकता सुद्धा वाढली आहे। या पार्श्वभूमीवर काही माध्यमांनी अशाही बातम्या चालवल्या आहेत की इथं भाजपचं असं ठरलंय की जो सर्वेमध्ये पुढे असेल त्याला विधानसभेला पाठवायचं आणि जो शिल्लक राहील त्याला विधान परिषदेचं तिकीट द्यायचं। पण भाजपचे वरिष्ठ नेते नेमका अंतिम काय निर्णय घेणार आणि कशाचं तिकीट कुणाला मिळणार हाच खरा प्रश्न आहे।
दुसरीकडे तनपुरेंचा सुद्धा एक मुद्दा आहे बघा. तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा कितीही होत असल्या तरी स्वतः तनपुरेंनी मात्र या चर्चा फेटाळल्याचं दिसतंय. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इथे स्वतंत्र उमेदवार दिला जाईल का असाही एक प्रश्न निर्माण होतोय. कारण राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये पारंपरिक दृष्ट्या कर्डिले विरुद्ध तनपुरे असा संघर्ष मोठा राहिलेला आहे. 2019च्या निवडणुका जर आपण पाहिल्या तर त्या लढतीत सुद्धा प्राजक्त तनपुरेंनी शिवाजीराव कर्डिलेंचा पराभव केला होता. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तनपुरेंना त्यावेळी मंत्रिपद मिळालं होतं. पण मग पुढे शिवाजीराव कर्डिलेंनी आपल्या या पराभवाचा वचपा जो आहे तो 2024 मध्ये काढला. पण दुर्दैवानं या टर्म मध्ये त्यांचं काही अल्पशा आजारानं निधन झालं आणि त्यानंतर आता त्यांच्या जागेवर इतर कुणाला तरी या ठिकाणी निवडणूक लढवावी लागणार आहे आणि प्रतिनिधित्व करावं लागणार आहे या भागाचं. त्यामुळे आता इकडे तनपुरे आणि तिकडे सुजय विखे यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे त्यावरच कर्डिले यांच्या पुत्राला नेमकी कुठली उमेदवारी मिळणार हे समजणार आहे. थोड्याच दिवसांमध्ये याविषयीचं चित्र स्पष्ट होईल. वेळोवेळी आपण या संदर्भातल्या सगळ्या बातम्या जाणून घेत राहू. तुम्हाला इथल्या या राहुरीच्या राजकारणाविषयी नेमकं काय वाटतं? कोण अधिक योग्य आहे राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या या उमेदवारीसाठी? कोण इथलं प्रतिनिधित्व उत्तमरित्या करू शकतं असं तुमचं मत आहे? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.